मौजे सुकापुरी मंडळातील फळपीक विमा योजनेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अंबड तहसीलदार यांना निवेदन. आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी मौजे सुकापुरी मंडळातील सर्व शेतकऱ्यांसमेत फळपीक मोसमी विमा संदर्भात माननीय तहसीलदार अंबड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तालुका अंबड यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले. सदरचं निवेदन आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास देण्यात आले. यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की सुकापुरी मंडळात मोठ्या प्रमाणात मोसंबी पीक असून मागील वर्षी व चालू वर्षी अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मोसंबी पिकाला खर्च करून ते जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले, परंतु लावलेला खर्चसुद्धा निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाचा पीक विमा भरला होता, परंतु जालना जिल्ह्यात फक्त सुकापुरी मंडळात हेक्टरी रक्कम 6,700 प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. शेतकऱ्याने हेक्टरी पीक विमा साधारण 5,100 रुपये भरणा केलेला होता. फक्त 1,600 रुपये प्रमाणे लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. ही शेतकऱ्याची थट्टा असून याबाबत शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने परेशान असून त्यात पुन्हा हेक्टरी कमी पीक विमा देऊन शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार पीक विमा कंपनीने केलेला आहे. त्या संदर्भात माननीय तहसीलदार विजय चव्हाण व अंबड तालुका कृषी अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यावेळी माननीय तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश हुंडे, शिवप्रसाद चांगले, संदीप खरात, कुमार रुपवते, विष्णुपंत शेळके, रईस बागवान, सुधाकर घेर, अंकुश झाडे, सखाराम शेंडगे, सुभाष शेंडगे, ज्ञानेश्वर मस्के, सुधाकर हुलमुख, राजेश सावंत, किशोर गडगुळ, सलीम बागवान, दीपक कुरेवा, डॉक्टर अशोक काळबांडे, बाबासाहेब बांगर आदी शेतकरी व कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती. सुकापुरी मंडळामध्ये सर्व तालुक्यामध्ये 33,500 35,500 अशाप्रमाणे मोसंबीचा पीक विमा आलेला आहे आणि आमच्या सुकापुरी मंडळाला फक्त 6,700 दिला. मग मला म्हणायचं हे सुकापुरी मंडळामध्ये असं काय झालं की तिथं पाऊस कमी पडला का काय झालं कमी, दुसरीकडे चांगला दिला आहे म्हणजे आम्ही सुकापुरी मंडळात तुमचं दुश्मन आहे का? या सरकारला आणि ह्या पीक विमा कंपनीला थोडीफार लाज वाटायला पाहिजे. अहो तुम्ही 6,700 म्हणजे आम्ही 5,000 भरलेत, 100 रुपये त्या ऑनलाईनला करायला दिले आणि तुम्ही फक्त आम्हाला 1,600 रुपये हातात द्यायला लागले. काहीतरी लाज वाटायला पाहिजे कंपनीला, ह्या सरकारला. आणि यांनी ह्या आम्ही तुमच्या निवेदनावर सरकारला सांगतो की जर तुम्ही याची दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सर्व आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेलो आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून निवेदन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून निवेदन देऊ. यानंतर सतीदादा बोलतील. आत्ताच आपण शेतकऱ्याच्या भावना पीक विम्या संदर्भामध्ये ऐकलेल्या आहेत. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जे पीक विमा कंपनीनं तालुक्यामध्ये हा जो भेदभाव केलेला आहे, जे काय स्टिगरच्या नावाखाली त्यांनी जो या ठिकाणी बोगस कारभार केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सुकापुरी मंडळ हे अगदी तालुक्याच्या मध्ये ठिकाणी आहे. तालुक्यामधले जे आजूबाजूचे सगळेच मंडळ आहेत त्या ठिकाणी जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती सुकापुरी मंडळात सुद्धा झालेली असताना फक्त त्या ठिकाणी मोसंबी उत्पादक हे खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आणि त्या ठिकाणच्या मंडळामधून जास्त हा पीक विमा भरणा शेतकऱ्यांनी केल्यामुळं आज तिथालचं जे काही अनुदान आहे किंवा जो पीक विमा आहे तो विमा कंपनीनं 6,700 स्ट्रिगर प्रमाणे दिला असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते सर्रास चुकीचं आहे. जी बाकी तालुक्यात परिस्थिती होती तीच परिस्थिती सुकापुरी मंडळात सुद्धा झालेली असल्यामुळं त्या कंपनीनं बाकी मंडळाप्रमाणेच किंवा जास्त नुकसान त्या मंडळात झाले असल्यामुळे जास्तीचा विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला पाहिजे. आता आम्ही निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे. जर त्यांनी याच्यावर उचित कारवाई केली नाही, त्यांच्या दुरुस्त्या केल्या नाही तर नाईलाजाने आम्हाला आंदोलन आणि उपोषणाचा हत्यार त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपसावं लागेल. याची नोंद शासनाने आणि त्या कंपनीने घेतली पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच आहे. नंतर आम्ही पुढचं आमची नीती त्या ठिकाणी कळू, यांनी जर ॲक्शन त्या ठिकाणी घेतली नाही तर.